पुढची बातमी आपण बघतोय दिल्लीतून। राजधानी दिल्लीमध्ये धुक्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। यामुळे संपूर्ण दिल्लीत धुकंच धुकं आणि प्रदूषणाचं साम्राज्य पसरलंय। राजधानी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराच्या परिसरामध्ये वाहन चालकांना लाईट लावून प्रवास करावा लागतोय, म्हणजे गाडी चालवावी लागते, कारण दृश्यमानता कमी आहे। या धुक्यामुळे लहान मुलं आणि वृद्धांना अनेक आरोग्याच्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या सगळ्याविषयी आढावा घेतला अक्षरधाम परिसरातून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। राजधानी दिल्लीमध्ये आज धुक्याचा रेड अलर्ट आहे। सध्या मी अक्षरधाम परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे जर पाहायला मिळालं तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षरधाम मंदिर पाहायला मिळत नाही। धुक्याचं साम्राज्य आहे आणि त्यामध्ये प्रदूषण देखील आहे। गेल्या काही दिवसापासून राजधानी दिल्लीमध्ये धुक्याचं साम्राज्य असून आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे हा NH24 आहे आणि समोर जर पाहायला मिळालं आपल्याला तर सर्व जे वाहन आहे हे वाहन गाडीचे हेडलाईट लावून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं दुसरीकडे जो उड्डाण पूल आहे जो अक्षरधामच्या इथून जातो त्या उड्डाण पुलावर देखील वाहनांचे लाईट लावून वाहन चालवले जात आहे। महत्त्वाचं म्हणजे सोबतच एकीकडे जर बघितलं तर मेट्रोची लाईट मेट्रो ट्रेन आहे त्याची देखील लाईट लावली जात आहे। आपल्याला समोर आता नुकतीच मेट्रो ट्रेन गेली ते देखील पाहायला मिळालेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या धुक्याच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला पुढे जावं लागत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर लहान मुलांना श्वसनाच्या त्रासाला आणि वयोवृद्ध लोकांना देखील श्वसनाच्या त्रासाला पुढे जावं लागत आहे। सध्याची परिस्थिती जर बघितली आज दिल्लीत साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। सोबतच आज रात्री देखील आज जरी वर्षाचा शेवटचा दिवस असेल तर मोठं जल्लोष देशभरात होत असतो, पण जगभरात जल्लोष होत असतो, पण दिल्लीमध्ये या धुक्याच्या साम्राज्यामुळे अनेकांना आपल्या आनंदावरती विरजण घालायची शक्यता आहे। त्याचमुळे आज जर बघितलं आपण या धुक्याच्या साम्राज्यामुळे धुक्यामध्ये धुकं आहे, सोबत दिल्लीमध्ये प्रदूषण देखील आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना पुढे जावं लागत आहे। अक्षरधाम परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हादसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।